गुड मॉर्निंग संभाजीनगर. आज आपण गरम गरम तुपाची पोळी आणि चहा सकाळचा नाश्ता करणार आहे. तर चला, त्यासाठी आपण थोडंसं पीठ घेणार, त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार, चवीनुसार मीठ टाकणार, नंतर पाणी टाकून आपण त्याला छानपैकी मऊसूत नरम मळून घेणार. आपण छान मऊस पीठ मळून घेतलेले आहे. त्यानंतर थोडंसं त्याला तेल लावायचं वरतून. त्यासाठी आपण तूप घेतले. आता आपण चहा करायला ठेवतो. परत थोडंसं दूध टाकू, त्यात थोडंसं पाणी टाकू, तेवढी साखर घेऊ. आपल्याला पत्ती जेवढी पाहिजे तेवढी घेऊ. आपण चहा करायला ठेवू एका साईडला आणि इकडे थोडंसं तूप पण गरम करून घेऊ. आपलं तूप गरम झाले चांगल्या प्रकारे. थोडंसं वरतून तूप लावून घेऊ. उंडे बनवलेले, 2 पोळ्याचा एक उंडा बनवला. कारण माझा मुलगा म्हणतो, मम्मी मला एकच पोळी दे. मग ते एक पोळी खाता दिवसभर त्याच्यावरच राहता. त्याच्यामुळे आपण 2 पोळ्याचा एकच उंडा बनवला. ठीक आहे. गोल बनवायचं, पिठामध्ये बुडवायचं, छान लाटून घ्यायचं. मोठी लाटवायची. आता याच्यावरती छान तूप लावून घ्यायचं. खूप सारं तूप लावायचं आहे आपल्याला, आतून आणि वरतून सुद्धा. असं फोल्ड करायचं, त्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि छानशी पोळी लाटायची. पोळी लाटणं झालेली. ही आपण 2 पोळ्याची एकच बनवली. मुलाला वाटलं पाहिजे एकच दिली मम्मीनं. तूप लावून घ्यायचं. आपला तवा तापलेला आहे त्या साईडला आणि इकडे चहा पण होते दमावरती. चहा वाचली आपली, वरती जाणार होती बरं. त्याला आपण छान तूप लावून घेऊ पोळीला. जपून थोडंसं बरं, अंगावर उडेल. वरच्या साईडनं पण तूप लावून घेऊ. छान नरम मऊसूत पोळी होती. तुम्ही ही पोळी खाल्ल्यानंतर समोसे, काय म्हणतो बरं त्याला, खारी, हे सगळं विसरून जाल आणि सकाळी चहा पोळीच खाल. हे बघा, आपली पोळी झालेली, चहा पण झाली, तयार झाली. पोळी बघा किती मऊ लुसलुसी, त्याची पापड एकदम चार झाली. बघा खूप खुशी ते.